महाराष्ट्रातील स्त्री मुक्ती चळवळ. स्त्रियांच्या हितांचे ब्रिटिशकालीन विविध कायदे. 1829 ते 1847 दरम्यान स्त्रियांवरील अन्याय दूर करणारे विविध कायदे मंजूर करण्यात आले. 1829 ते 1847. 1856 विधवा विवाह संमती देणारा कायदा. 1856ला विधवा विवाह संमती देणारा कायदा. 1872 नोंदणी विवाह कायदा. 1872ला नोंदणी विवाह कायदा झाला. 1881 व 1892 च्या फॅक्टरी ॲक्टन्वये स्त्रियांचे कारखान्यातील कामाचे तास निश्चित करण्यात आले. 1891 आणि 1892ला जे कायदे झाले फॅक्टरी ॲक्ट, त्याच्यानुसार स्त्रियांचे कारखान्यातील जे कामाचे तास होते ते निश्चित करण्यात आले. 1929 स्त्रियांसाठी प्रसूती रजा कायदा मंजूर करण्यात आला. आता 1929ला स्त्रियांसाठी प्रसूती रजा कायदा मंजूर झाला. 1938 हिंदू स्त्रियांसाठी प्रॉपर्टी हक्क, यानुसार स्त्रियांचे मालमत्तेवरील हक्क वाढविण्यात आले. 1938ला स्त्रियांसाठी जे प्रॉपर्टीवरील जे हक्कचा कायदा 1938. 1936 पोटगीचा हक्क, यानुसार हिंदू विवाहित स्त्रियांना विभक्त राहून पोटगी मागण्याचा हक्क. 1946ला पोटगीचा हक्क. 1939 ते 1948च्या कायद्याने स्त्रियांना घातक व तणावग्रस्त कामावर नेण्यास बंदी. पुन्हा काय 1939 ते 1948ला कायदे झाले. स्त्रियांना घातक आणि जे तणावग्रस्त काम असतात त्या कामावर नेण्यास स्त्रियांना बंदी. 1941मध्ये राव समितीने हिंदू कायद्यांचे सूत्रीकरण करून हिंदू कोड बिल तयार केले. 1941ला राव समितीने हिंदू कायद्याचे सूत्रीकरण करून हिंदू कोड बिल तयार केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलाचे समर्थन केले. हिंदू कोड बिलाचे समर्थन कोण केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ख्रिश्चन मिशनरींच्या सुधारणा. भारतात स्त्री शिक्षणाची सुरुवात करण्याचे श्रेय मिशनरींना दिले जाते. 1824मध्ये अमेरिकन मराठी मिशनरीने तर 1828मध्ये चर्च मिशन सोसायटीच्या स्त्री शिक्षण चळवळ सुरू केली. 1824मध्ये अमेरिकन मराठी मिशनरीने तर 1828ला चर्च मिशन सोसायटीने स्त्री शिक्षण चळवळ सुरू केली. 1839मध्ये श्रीमती मार्गरेट विल्यम यांनी मुंबईत मुलींसाठी 3 शाळा सुरू केल्या. 1839मध्ये श्रीमती मार्गरेट विल्यम यांनी मुंबईत मुलींसाठी 3 शाळा सुरू केल्या. मुंबईत मुलींसाठी शाळा कोणी सुरू केल्या? श्रीमती मार्गरेट विल्यमने 1839. मेरी कार्पेंटर यांनी स्त्री शिक्षणासाठी मोलाचे कार्य केले. मेरी कार्पेंटर यांनी स्त्री शिक्षणासाठी मोलाचे कार्य केले. महाराष्ट्राच्या स्त्रीमुक्ती चळवळीतील अग्रणी समाजसुधारक. स्त्रीमुक्ती चळवळीमध्ये समाजसुधारक जगन्नाथ शंकर शेठ, गोपाळ हरी देशमुख, न्यायमूर्ती म. गो. रानडे, रमाबाई रानडे, महात्मा फुले, आनंदीबाई जोशी, महर्षी धोंडो केशव कर्वे, रो. ध. कर्वे, बाळशास्त्री जांभेकर, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, जनाका शिंदे, ताराबाई शिंदे, डॉक्टर रमाबाई राऊत. बघा, महाराष्ट्र स्त्रीमुक्ती चळवळीत अग्रणी समाजसुधारक होते जगन्नाथ शंकर शेठ, गोपाळ हरी देशमुख, न्यायमूर्ती गोविंद रानडे, रमाबाई रानडे, महात्मा फुले, आनंदीबाई जोशी, महर्षी धोंडो केशव कर्वे, रो. ध. कर्वे, बाळशास्त्री जांभेकर, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, जनाका शिंदे, ताराबाई शिंदे,
रखमाबाई राऊत. डॉक्टर रखमाबाई राऊत. जगन्नाथ शंकर शेठ. 1829 लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी भारतात सतीबंदीचा कायदा केला. 1829 लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी भारतात सतीबंदीचा कायदा केला. जगन्नाथ शंकर शेठ यांनी महाराष्ट्रात या कायद्याच्या बाजूने लोकमत तयार करण्यात मोठे योगदान दिले. नाना शंकर शेठ यांनी 1848 मुंबईत स्वतःच्या घरी जगन्नाथ शंकर शेठ मुलींची शाळा सुरू केली. गोपाळ हरी देशमुख. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकात 1848 ते 1850 या काळात लोकहितवादी शतपत्रे लिहून त्यांनी स्त्रियांच्या समस्या, स्त्री पुरुष समानता यावर विवेचन केले. गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर साप्ताहिकात 1848 ते 1850 या काळात लोकहितवाद्यांनी शतपत्रे लिहून त्याद्वारे स्त्रियांच्या समस्या, स्त्री पुरुष समानता यावर विवेचने केली. शतपत्रामधून बालविवाह, सामाजिक रूढी, व्रतवैकल्ये यामुळे स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविषयी मते मांडली. शतपत्रामधून बालविवाह, सामाजिक रूढी, व्रतवैकल्ये यामुळे स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविषयी मते मांडली. स्त्रियांना पुनर्विवाहाचा, विभक्त होण्याचा, पोटगीचा अधिकार मिळवावा यासाठी शतपत्रामधून जागृती केली. गोपाळ हरी देशमुख. महादेव गोविंद रानडे. न्यायमूर्ती रानडे यांनी स्त्री शिक्षण, प्रौढविवाह, विधवा विवाह या सुधारणांना प्राधान्य दिले. महादेव गोविंद रानडे यांनी स्त्री शिक्षण, प्रौढविवाह, विधवा विवाह या सुधारणांना प्राधान्य दिले. 1865 न्यायमूर्ती रानडे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली. 1865 न्यायमूर्ती रानडे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली. 1869 पुढाकार घेऊन विधवा पुनर्विवाह घडवून आणला. 1869 पुढाकार घेऊन विधवा पुनर्विवाह घडवून आणला. महर्षी वीरा शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. महर्षी वीरा शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. रमाबाई महादेव रानडे. 1862 ते 1824. रमाबाई महादेव रानडे स्त्री मुक्तीचे कार्य करणाऱ्या आघाडीच्या महिला समाजसुधारकांमध्ये पंडिता रमाबाई त्यांच्यानंतर रमाबाई रानडे यांचे स्थान आहे. रमाबाई महादेव रानडे 1862 ते 1824 स्त्री मुक्तीचे कार्य करणाऱ्या आघाडीच्या महिला समाजसुधारकांमध्ये पंडिता रमाबाई यांच्यानंतर रमाबाई रानडे यांचे स्थान आहे. 1904 येरवडा तुरुंगाचा मानद अधीक्षक म्हणून त्यांची निवड झाली. 1904 येरवडा तुरुंगाच्या मानद अधीक्षक म्हणून रमाबाई रानडे यांची निवड झाली. 1882 रमाबाई रानडे पंडिता रमाबाई काशीताई कानिटकर यांनी आर्य महिला समाज संस्थेची स्थापना केली. 1882 रमाबाई रानडे पंडिता रमाबाई काशीताई कानिटकर यांनी आर्य महिला समाज संस्थेची स्थापना केली. 1886 रमाबाई रानडे यांनी पुण्यातील
हुजूर पांगा येथे मुलींची पहिले हायस्कूल स्थापन केली. 1886 रमाबाई रानडे यांनी पुण्यातील हुजूर पांगा येथे मुलींचे पहिले हायस्कूल स्थापन केले. रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेल्या अन्य महत्त्वाच्या संस्था. 1894 मध्ये मुंबई येथे हिंदू लेडीज सोशल क्लब स्थापन करून स्त्री शिक्षणाचे कार्य केले. रमाबाई रानडे यांनी 1854 मध्ये मुंबई येथे हिंदू लेडीज सोशल क्लब स्थापन करून स्त्री शिक्षणाचे कार्य केले. 1904 रमाबाई रानडे यांनी मुंबई येथे पहिली भारत महिला परिषद स्थापन केली. 1904 ला रमाबाई रानडे यांनी मुंबई येथे पहिली भारत महिला परिषद स्थापन केली. 1908 मध्ये मुंबई येथे सेवा सदन ही संस्था स्थापन केली. 1908 ला मुंबई येथे सेवा सदन ही संस्था स्थापन केली. याद्वारे स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला. रमाबाई रानडेने सेवा सदनद्वारे स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला. 1909 मध्ये पुणे येथे सेवा सदनची शाखा सुरू करून त्यामार्फत ग्रंथालय, मोफत दवाखाना आदी उपक्रम सुरू केले. रमाबाई रानडे यांनी 1909 ला सेवा सदनची एक शाखा पुण्यात स्थापन केली आणि त्याद्वारे ग्रंथालय, मोफत दवाखाना आदी उपक्रम सुरू केले. 1918 मध्ये मुलींसाठी मोफत सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी. 1918 मध्ये मुलींसाठी मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी. आनंदीबाई जोशी 1865 ते 1887. आनंदीबाई जोशी 1865 ते 1887. आनंदीबाई जोशी या परदेशात अमेरिकेत जाऊन वैद्यकीय पदवी मिळवणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर होत. फिलाडेल्फिया येथे वुमेन्स मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय पदवी तर 1886 मध्ये पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठातून फिलाडेल्फिया येथे वुमेन मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय पदवी मिळवली. तर 1886 मध्ये पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठातून MD ही पदवी घेतली. भारतात परतताना क्षयरोगाची लक्षणं. 1 फेब्रुवारी 1887 रोजी पुण्यात निधन. डॉक्टर आनंदीबाईंमुळे स्त्रीविषयक स्थित्यांतर घडून येण्यास मदत झाली. भारतात परतताना क्षयरोगाची लक्षणे. 1 फेब्रुवारी 1887 रोजी पुण्यात निधन. आनंदीबाईंमुळे स्त्रीविषयक स्थित्यांतर घडून येण्यास मदत मिळाली. रघुनाथ धोंडो कर्वे 1882 ते 1952. सतती नियमाच्या चळवळीचे जनक रघुनाथ धोंडो केशव कर्वे. गणिताच्या विशेष अभ्यासासाठी पॅरिस येथे गेले. सतती नियम, गुप्त रोगापासून बचाव ही पुस्तके व समाजस्वास्थ्य हे मासिक यांनी सुरू केले. रघुनाथ धोंडो कर्वे 1882 ते 1952. सतती नियमाच्या चळवळीचे जनक. गणिताच्या विशेष अभ्यासासाठी पॅरिसला गेले. संतती नियमन, गुप्त रोगापासून बचाव ही पुस्तके व समाजस्वास्थ्य हे मासिक सुरू केले. रघुनाथ धोंडो कर्वे. ताराबाई शिंदे बुलढाणा. ताराबाई शिंदे कुठून होत्या? बुलढाणा. यांनी महात्मा फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना हा मूलगामी ग्रंथ लिहिला. हे भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन मानले जाते. ताराबाई शिंदे यांनी महात्मा फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन
1882मध्ये स्त्री पुरुष तुलना हा मूलग्रामी ग्रंथ लिहिला. हे भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन मानले जाते. जनाका शिंदे. महर्षी वीरा शिंदे यांची बहीण जनाकाबाई 1907मध्ये निराश्रित सेवा सदन या संस्थेची स्थापना करून त्यामार्फत देवदासी प्रथेविरुद्ध आवाज उठवला. उपेक्षित व बहिष्कृत स्त्रियांना सन्मान मिळवून दिला. जनाका शिंदे. महर्षी वीरा शिंदे यांची बहीण जनाकाबाईने 1907मध्ये निराश्रित सेवा सदन या संस्थेची स्थापना करून त्यामार्फत देवदासी प्रथेविरुद्ध आवाज उठवला. उपेक्षित व बहिष्कृत स्त्रियांना सन्मान मिळवून दिला. डॉक्टर रमाबाई जनार्दन सावे. डॉक्टर रमाबाई राऊत भारतीयांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर. डॉक्टर रमाबाई जनार्दन सावे रमाबाई राऊत भारतीयांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर. यांनी गुजरातमधील राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची शाखा स्थापन केली. रमाबाई राऊत किंवा रमाबाई जनार्दन सावे यांनी गुजरातमधील राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची शाखा स्थापन केली. स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानमालांचे आयोजन केले. रमाबाई राऊत रमाबाई सावे. महिलांसाठी वनिता आश्रम स्थापन केला. महिलांसाठी वनिता आश्रम कोणी स्थापन केला? डॉक्टर रमाबाई राऊत. त्यांनी हिंदू लेडी या नावे टाइम्स वर्तमानपत्रातून स्त्री मुक्तीचे विचार मांडले. रमाबाई राऊत यांनी हिंदू लेडी या नावाने टाइम्स वर्तमानपत्रातून स्त्री मुक्तीचे विचार मांडले. रमाबाई राऊत यांनी स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानमालांचे आयोजन केले. स्त्रियांच्या विकासाआड येणारी पुरुष बंधने तोडण्यासाठी कायदे करायला हवेत असे त्यांचे मत होते. रमाबाई राऊतचे मत काय होते? स्त्रियांच्या विकासाआड येणारी पुरुष बंधने तोडण्यासाठी कायदे करण्यात यावेत असे त्यांचे मत होते. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तकडकर यांच्या दुर्गा, अन्नपूर्णा व माणिक या 3 कन्यांपैकी अन्नपूर्णा तकडकर ही विलायतेत शिक्षणासाठी जाणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला होय. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तकडकर यांच्या दुर्गा, अन्नपूर्णा, मनिका या 3 कन्येपैकी अन्नपूर्णा तकडकर ही विलायतेत शिक्षणासाठी जाणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला होय. महाराष्ट्रात स्त्रियांच्या समस्येसंदर्भात लढणाऱ्या काही क्रियाशील संघटना: नारी समता मंच, नारी केंद्र, मैत्रिणी, मन स्वामिनी. महाराष्ट्रात स्त्रियांच्या समस्यांसंदर्भात लढणाऱ्या काही क्रियाशील संघटना: नारी समता मंच, नारी केंद्र, मैत्रिणी, मन स्वामिनी. 1956मध्ये भारतात स्त्रियांना सासर व माहेर या अशा दोन्हीकडील संपत्तीमध्ये वारसा मिळवून देण्याचा कायदा संमत झाला. 1956मध्ये भारतात स्त्रियांना सासर व माहेर अशा दोन्हीकडील संपत्तीमध्ये वारसा मिळवून देण्याचा कायदा संमत झाला. 1956मध्ये पत्नीला पतीकडून पोटगी मिळण्याचा हक्क देणारा कायदा मंजूर. 1956मध्ये पत्नीला पतीकडून पोटगी मिळण्याचा हक्क देण्याचा कायदा मंजूर. 1960च्या महिला परिषद महिलांचे विवाह विषयक खटले महिला न्यायाधीशापुढे चालावेत अशी मागणी केली. 1960ला महिला परिषद महिलांचे विवाह विषयक खटले महिला न्यायाधीशापुढे चालावेत अशी मागणी केली गेली. 1961 हुंडा विरोधी कायदा मंजूर. 1961ला
हुंडा विरोधी कायदा मंजूर. 1972 गर्भपात विरोधी कायदा मंजूर. 1972ला गर्भपात विरोधी कायदा मंजूर. सर्वोच्च न्यायालयाने 1980मध्ये दिलेल्या मथुरा निकालामुळे बलात्कार ह्या गुन्ह्याविरोधात देशभर लोकमत जागृत झाले. सर्वोच्च न्यायालयाने 1980मध्ये दिलेल्या मथुरा निकालामुळे बलात्कार या गुन्ह्याविरोधात देशभर लोकमत जागृत झाले. 1984 देशात बलात्कार विरोधी नवा कायदा अस्तित्वात आला. 1984 गर्भजल परीक्षण कायदा संमत. 1984 गर्भजल परीक्षण कायदा संमत. 1986 स्त्रियांचे देहप्रदर्शन करण्यास विरोध करणारा अश्लीलताविषयक कायदा मंजूर. 1986 स्त्रियांचे देहप्रदर्शन करण्यास विरोधी करणारा अश्लीलताविषयक कायदा मंजूर. भारत सरकारने 1971मध्ये भारतातील स्त्रियांचे सामाजिक स्थान जाणून घेण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना केली. भारत सरकारने 1971मध्ये भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान जाणून घेण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना केली. महाराष्ट्रातील मुस्लिम धर्मातील महिलांनी 1966मध्ये समान नागरी कायद्याची मागणी केली. महाराष्ट्रातील मुस्लिम धर्मातील महिलांनी 1966मध्ये समान नागरी कायद्याची मागणी केली. महाराष्ट्रातील महिला धोरण. महाराष्ट्राचे पहिले महिला धोरण 1994. महाराष्ट्रातील पहिले महिला धोरण 1994. महाराष्ट्रातील दुसरे महिला धोरण 2001. महाराष्ट्रातील तिसरे महिला धोरण 2014. महाराष्ट्रातील दुसरे महिला धोरण 2001, पहिले 1994 आणि तिसरे 2014. कुटुंब हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण अधिनियम 2005. कुटुंब हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण अधिनियम 2005. संयुक्त संघाने 1975 हे वर्ष अखिल महिला वर्ष तर 1975 ते 1985 हे दशक अखिल महिला दशक म्हणून घोषित केले. संयुक्त राष्ट्रसंघाने 1975 हे वर्ष अखिल महिला वर्ष तर 1975 ते 1985 हे दशक अखिल महिला दशक म्हणून घोषित केले आहे. 1975 या वर्षी स्त्री मुक्ती संघटनेची स्थापना झाली. 1975 या वर्षी स्त्री मुक्ती संघटनेची स्थापना झाली. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007. महाराष्ट्रातील आदिवासी सुधारणा चळवळ. आदिवासी संस्कृती हा भारतीय संस्कृतीचा मूळ प्रवाह असून जगाला भारतीय संस्कृतीची ओळख केवळ आदिवासींच्या संस्कृतीमुळे झाली. आदिवासी संस्कृती हा भारतातील संस्कृतीचे मूळ प्रवाह असून जगाला भारतीय संस्कृतीची ओळख केवळ आदिवासींच्या संस्कृतीमुळे झाली. महाराष्ट्रात आदिवासी समाजाच्या सुधारणासाठी आयुष्य वेचणाऱ्या महान व्यक्ती व त्यांच्या संस्था याचा आढावा घेऊ. ठक्कर बाबा. ठक्कर बाबा म्हणजेच अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर. ठक्कर बाबा म्हणजे कोण? अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर. ठक्कर बाबा यांना महात्मा गांधी यांनी भिल्लांचे धर्मगुरू अशी उपमा दिली होती. ठक्कर बापाला महात्मा गांधीजींनी भिल्लांचे धर्मगुरू असे म्हणले. ठक्कर बापांनी देशात आदिवासी कल्याणासाठी एकूण संस्थांची स्थापना केली. शामराव पेरुळकर शामराव पुरोळेकर आणि गोदावरी पुरोळेकर यांनी किसान सभेची स्थापना करून पश्चिम महाराष्ट्रात वारली या आदिवासी बांधवांच्या
सामाजिक व आर्थिक हक्कासाठी संघर्ष केला. शामराव पुरळेकर गोदावरी पुरळेकर यांनी किसान सभेची स्थापना करून पश्चिम महाराष्ट्रात वारली या आदिवासी बांधवांच्या सामाजिक व आर्थिक हक्कासाठी संघर्ष केला. झरी तालुका उंबरगाव येथील आदिवासी परिषदेत वेठबिगारी नष्ट करण्याचे आवाहन केले. जेव्हा माणूस जागा होतो हा गोदावरी पुरळेकरांचा प्रसिद्ध ग्रंथ. ताराबाई मोडक यांनी प्रथम बोर्डी येथे व नंतर ठाणे जिल्ह्यातील कसबावाडी येथे शैक्षणिक कार्य करताना आदिवासींच्या मुलांसाठी अंगणवाड्या सुरू केल्या. ताराबाई मोडक यांनी प्रथम बोर्डी येथे व नंतर ठाणे जिल्ह्यात कसबावाडी येथे शैक्षणिक कार्य करताना आदिवासींच्या मुलांसाठी अंगणवाड्या सुरू केल्या. अनुताई वाघ ठाणे जिल्ह्यातील कसबाड येथे आदिवासींसाठी कसबाड प्रकल्पाच्या निर्मात्या. आदिवासींच्या मुलांसाठी बालवाड्या, पाळणाघरे, अंगणवाड्या, बालसेविका ट्रेनिंग कॉलेज, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग इत्यादी उपक्रम राबविले. ताराबाई मोडक यांच्या कार्यातून अनुताईंनी प्रेरणा घेतल्या. अनुताई वाघने प्रेरणा कोणाच्या कार्यातून घेतल्या? ताराबाई मोडक. अनुताईंना त्यांच्या कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार. आदर्श शिक्षिका पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार तसेच भारत सरकारचा पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले. अनुताई वाघांचा प्रसिद्ध ग्रंथ कासबाडांच्या टेकडीवर. दामोअण्णा ढोकेकर यांनी हिंदू सेवा संघ याची स्थापना करून त्यामार्फत शैक्षणिक कार्यास वाहून नेले. दामोअण्णा टोकेकर यांनी हिंदू सेवा संघाची स्थापना करून त्यामार्फत शैक्षणिक कार्यास वाहून नेले. डॉक्टर रेवजी पांडुरंग चौधरी, देवजी भाई असं त्यांना, यांनी जव्हार संस्थानातील वेठबिगारी पद्धत बंद केली. जव्हार संस्थानातील वेठबिगारी पद्धत कोण बंद केली? देवजीभाई रेवजी पांडुरंग चौधरी उर्फ देवजीभाई. तलासरी येथे वनवासी विद्यार्थी प्रकल्प स्थापन केला. कोण स्थापन केला? रेवजी पांडुरंग चौधरी उर्फ देवजीभाई. आदिवासींच्या शिक्षणासाठी आदिवासी सेवा मंडळ स्थापन केले. आदिवासींच्या शिक्षणासाठी आदिवासी सेवा मंडळ कोण स्थापन केले? ते रेवजी पांडुरंग चौधरी देवजीभाई. आश्रमशाळांच्या माध्यमातून कोकण, वारली, कातकरी, ठाकूर यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाची सोय केली. रेवजी पांडुरंग चौधरी यांनी आश्रमशाळेच्या माध्यमातून कोकणा, वारली, कातकरी, ठाकूर यांच्या मुला-मुलींची शैक्षणिक सोय केली. रेवजी यांनी जव्हार येथे खरेदी विक्री संघ स्थापन करून आदिवासींची आर्थिक स्थिती सुधारली. रेवजी यांनी काय केले? जव्हार येथे खरेदी विक्री संघ स्थापन करून आदिवासींची आर्थिक स्थिती सुधारली. डॉक्टर रामराव वाडवे यांनी पुढील सुधारणा केल्या. आदिवासी सुधारणा सेवा समितीची स्थापना. आदिवासी सुधारक सेवा समितीची स्थापना कोण केली? रामराव वाडवे. बालमंदिरे, प्रौढ शिक्षण, वाचनालये याच्या स्थापनेतून आदिवासी तरुणांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण केली. रामराव
डॉक्टर रामराव वाडवे. बालमंदिरे, प्रौढ शिक्षण, वाचनालय याच्या माध्यमातून आदिवासी तरुणांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण केली. आदिवासी सुधारक सेवा समितीची स्थापना केली. डॉक्टर रामराव वाडवे. बापूराव कृष्णाजी देशमुख. बापूराव कृष्णाजी देशमुख पाहिजे होतं का, देशमुख आहे, जाऊ द्या. आदिवासी समाजातील भगत आणि बोंधुगिरीविरुद्ध आवाज उठवला. बापू कृष्णाजी देशमुख. आदिवासींना नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देऊन आधुनिक शेतीच्या पद्धती शिकवल्या. बापूराव देशमुख यांनी अखिल भारतीय आदिवासी परिषद स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका आहे. बापूराव नारायण माडवी. आदिवासी विकास महामंडळाच्या स्थापनेत माडवी यांचे महत्त्वाचे योगदान. आदिवासींच्या हक्कांसाठी मेळावे आयोजित केले. विधानसभेत आदिवासींना प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. बाबूराव नारायण माडवी यांनी. श्रीमंतराजे विश्वेश्वराय धर्मराव महाराज. राजे धर्मराव शिक्षण मंडळाची स्थापना. श्रीमंतराजे विश्वेश्वरायराव धर्मराव महाराज. राजे धर्मराव शिक्षण मंडळाची स्थापना केली. आदिवासी सेवा मंडळाची स्थापना केली. गोंडवाना या नियतकालिकाचे संपादक व त्यामधून आदिवासीची जागृती केली. कोण केली? श्रीमंतराजे विश्वेश्वराय धर्मराज. राजे धर्मराज. गोंडवाना या नियतकालिकाचे संपादक